मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये क्षमा आता सर्व सत्य मल्हारला सांगते की ती पोलीस स्टेशनमध्ये आली होती. मग तेथे निरंजन मामा आणि मंजुळा हे दोघेही पोहोचले होते. पण तेवढ्यातच मोनिका आता स्वराला घेऊन दुर्गा मंदिरात गेली आहे. आता हे सत्य ऐकल्यानंतर मल्हारच्या काळजाचा ठोका चुकतो. त्याला खूप अस्वस्थ वाटत असतं. त्याला काहीतरी घडणार अशी भीती पुढे वाटत असते. तो क्षमाला म्हणतो, तुम्ही काळजी करू नका असं म्हणून तो फोन ठेवतो. तो आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणजेच तावडेंना म्हणतो की मला माझी जबानी द्यायची आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी शुभंकर ठाकूरला मारलं त्या स्पॉटवर मी घेऊन जातो तुम्हाला आणि मग तेथे तुम्हाला दाखवतो की आमच्यामध्ये झटापट नक्की कुठे झाली होती, पण मला इथून अगोदर बाहेर काढा. तेव्हा आता तावडे त्याच्यावर हसतात आणि म्हणतात, असा पहिलाच गुन्हेगार मी पाहिलाय जो स्वतःच्या तोंडाने कबुलीत जबाब देतोय, त्याचबरोबर पोलिसांना सहकार्य करतोय. तेव्हा आता मल्हार म्हणतो, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आता तावडे ठीक आहे असं म्हणतात. त्यानंतर आता मल्हार विचार करतो, काहीही करून दुर्गापूजेच्या ठिकाणी जायला हवं. आरती देखील आता तेथे सुरू झाली असेल. संध्याकाळची वेळ आहे. मल्हारला आता संशय आलेला असतो की स्वराबरोबर काही चुकीचं तर घडत नाही ना. दुसरीकडे निरंजन मामा ज्या रिक्षातून जात असतात ती रिक्षाच आता बंद पडलेली असते. रिक्षावाले काका रिक्षा चालू करण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु मामांकडे एवढा वेळ नसतो. म्हणून ते म्हणतात, मी पुढे चालत जातो. आता अशा ठिकाणी रिक्षा बंद पडली आहे ना, इथून कुठे मला दुसरी रिक्षा पण मिळणार नाही असं म्हणून आता ते पुढे चालत जायला निघतात. इकडे मोनिका स्वराला घेऊन आता मंदिराजवळ आलेली असते. तर स्वरा तिच्याकडे पाहतच राहते. मोनिका तिला म्हणते, हे बघ आता शुभंकरला घेऊन इथे काही माणसं येतील आणि मग आमच्या दोघांमध्ये काहीतरी एक गोष्ट सॉर्ट आउट होईल आणि मग त्यानंतर तुम्हा दोघांना भेटता येईल. तर आता तू तुझ्या डॅडला जेव्हा भेटशील तेव्हा तू त्यांना काय सांगशील असं मोनिका स्वराला विचारते. तेव्हा मी हेच सांगणार आहे की मनुका काकूची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू नका. तर मोनिका पुढे म्हणते, आणि ही गोष्ट सुद्धा सांगायची, मल्हार गुरुजींना अगोदर जेलमधून बाहेर काढा. त्यानंतर मोनिका स्वतःला वाचवण्यासाठी स्वराला खोटं नाटक काहीही कारण सांगू लागते. अगं त्या दिवशी जेव्हा शुभंकर ठाकूरला शूट केलं तेव्हा खरं तर त्याला मारलं नव्हतं, ते मला वाचवण्यासाठी केलं होतं. कारण त्याने मला तशी धमकी दिली होती, मला किडनॅप केलं होतं, मी मल्हारला मारून टाकेल. तर तू मल्हारला सांगायचं की स्वराचा ताबा माझ्याकडेच पाहिजे, ती माझीच मुलगी आहे. त्याने पिहूला किडनॅप करण्याची सुद्धा धमकी दिली होती. मग जेव्हा मला किडनॅप केलं होतं तेथे असणारं लाईव्ह लोकेशन मी डॅडला सेंड केलं आणि शुभंकर सतत म्हणत होता की मल्हारनेच माझ्या स्वराला भडकवलंय की मी तिचा डॅड नाहीये म्हणून. आता मी मल्हारला सोडणार नाही, म्हणून आता मल्हारच्या जीवासाठी मला काहीतरी कसंवसं माझ्या डॅडला सांगावं लागलं आणि त्याच्या तावडीतून मी सुटका करून घेतली. आता मी शुभंकरच्या तावडीत होते म्हटल्यावर डॅडला शुभंकरच्या तावडीतून मला सोडवण्यासाठी त्याच्यावर शूट करावं लागलं, परंतु तो जिवंत आहे स्वरा, आमच्यावर विश्वास ठेव. तर आता दुसरीकडे वकील साहेब मल्हारला म्हणतात, प्लीज मल्हार कामत, मी ही केस नाही घेऊ शकत कारण तुम्ही स्वतः तोंडाने कबुलीत जबाब देताय. मल्हार म्हणतो, आता मला असंच करावं लागणार आहे, नाही केलं ना तर आयुष्यात मी कधी स्वतःला माफ करू शकणार नाही. आता पोलीस हे मल्हारला त्या ठिकाणी घेऊन जाऊ लागतात. तर वकिलांचाही नाईलाज होतो. तर आता मोनिका खूप वेळ स्वराला समजावत असते आणि म्हणते, मी काय म्हणले ते तुला समजलं का? तेव्हा स्वरा म्हणते की हो. तर तू पुढे काय सांगणार असं ती स्वराला विचारते. त्यावरती स्वरा म्हणू लागते की मी आता शुभंकर ठाकूर म्हणजे दाढीवाल्या काकांना सांगेल की मल्हार गुरुजी हे निर्दोष आहेत आणि मनुका मॅडम त्याचबरोबर विक्रम साहेबांची अजिबात तक्रार तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये करू नका म्हणून. तेव्हा गुड गर्ल असं आता मोनिका म्हणते. तेवढ्यातच जगताप तेथे येतो आणि मोनिका मॅडम ला हाय करतो. मीच तो जगताप आहे, कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणे तुम्ही आहात ना, तुमच्या हातून आरती होणार आहे आणि आपली ती सर्व तयारी झाली आहे असं म्हणून तो मोनिकाला इशारा करतो. मोनिका आता ठीक आहे असं म्हणते आणि स्वराला मंदिरात घेऊन चाललेलीच असते. तेवढ्यातच रश्मी मॅडम आता तेथे येतात आणि स्वराला म्हणतात की थांब स्वरा, पुढे जाऊ नकोस. आता मोनिका प्रचंड घाबरते की एवढ्या पटकन ह्या रश्मी मॅडम इथे पोहोचलेच कशा. तर मोनिका आता आश्चर्याने विचारते, तुम्ही काय प्लेनने आलात का इथे? त्यावरती रश्मी मॅडम म्हणतात, नाही गाडीने चाले. आता स्वरा माझ्याकडेच राहील असं आता रश्मी मॅडम हट्ट करूनच राहतात. त्यामुळे मोनिकाचाही नाईलाज होतो. ती म्हणते की मी पुढे जाते कारण आरती माझ्या हस्ते होणार आहे. हा ठीक आहे असं आता मोनिका म्हणते. मग तर आता रश्मी मॅडम आणि स्वरा थोड्या पुढे जातात. तर मोनिका जगतापला सांगते की काहीही झालं तरी ॲपल हे व्यवस्थित ठिकाणीच पडलं पाहिजे. म्हणजे ती स्वराबद्दल बोलत असते की कशा प्रकारे तिला दरीत ढकलून द्यायचं.
तर आता दुसरीकडे मल्हार एका वेगळ्याच ठिकाणी पोलिसांना घेऊन येतो. तर आता पोलीस विचारतात, हीच ती जागा का जिथे तुम्ही शुभंकर ठाकूरला लपवून ठेवले? तेव्हा मल्हार हो म्हणतो. सगळेजण गाडीतून खाली उतरतात. मल्हार वकिलांकडे पाहतो. वकील त्याला आता इशारा करतात. मग नंतर वकील आणि पोलीस पुढे जाऊ लागतात. आता एका कॉन्स्टेबलने मल्हारला पकडलेलं असतं. मल्हार मागे पाहतो तर पोलिसांच्या गाडीला चावी तशीच असते. म्हणून मल्हार आता लगेच त्याचा हात सोडून पळून त्या गाडीमध्ये जातो. गाडी स्टार्ट करतो आणि तो स्वतः पळून जातो. तेव्हा आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर ते कॉन्स्टेबल म्हणतात, हा मल्हार कामत पळून गेला. तर तावडे वकिलाकडे खूप रागात पाहतात. तर इकडे मोनिकाच्या हस्ते दुर्गा मातेची आरती होणार असते. जगताप देखील तेथे उभा असतो. ती त्याला इशारा करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. तर इकडे रश्मी मॅडम ह्या स्वराजवळ असतातच. लहान मुलं देखील तेथे असतात. तर आता स्वरा मनातल्या मनात मल्हारसाठी प्रार्थना करते. तेवढ्यातच मोनिका रागात मागे तिच्याकडे पाहते आणि म्हणते, तू कितीही विश कर स्वरा, परंतु शुभंकरला भेटायची तुझी ही विश कधीही या आयुष्यात तरी पूर्ण होणारच नाही. म्हणून आता मोनिका रागातच स्वराकडे पाहू लागते. काही वेळाने आता आरती सुरू होते. मोनिका पहिल्यांदा आरती घेते. स्वरा अगदी मन लावून शुभंकर आणि मल्हारसाठी प्रार्थना करत असते. पुढे आता आरती सुरू झाल्यानंतर मोनिकाचं लक्ष मात्र स्वराकडेच असतं आणि जगतापला ती इशारा करत असते. तेव्हा आता जगताप ठीक आहे असं म्हणतो. त्यानंतर आता स्वराला पुढे आरती घेण्यासाठी मोनिका बोलवते. अगदी प्रेमाने तिचं कौतुक करते आणि तिच्याकडे आरती देते. तेव्हा स्वरा आरती घेते. काही वेळाने स्वरा आता रश्मी मॅडमला इशारा करून पुढे बोलवते आणि त्यांना देखील आरती घ्यायला सांगते. तर आता रश्मी मॅडमने आरती घेतल्यानंतर मोनिकाचं लक्ष स्वराकडे जातं. तेव्हा स्वराला ती खुणावून सांगते की दाढीवाल्या काकांना भेटायचंय ना, जा मागे मग. तर आता स्वरा लगेच मागे जाते. ताई इकडे तिकडे शुभंकरला शोधत असते. तर शुभंकर सारखा दिसणारा समोर एक माणूस उभा फोनवर बोलताना तिला दिसतो. तेव्हा ती खूप खुश होते आणि हसत असते. तर मागे ती एकदा देवीकडे पाहते आणि पुढे शुभंकरकडे चाललेली असते. तर इकडे आरती सुरू असतानाच मोनिका जगतापला इशारा करते. तर जगताप लगेच इशारा करतो आणि पुढे निघून जातो. पुढे गेल्यानंतर तो आता लहान मुलांना म्हणतो, चला आपल्याला प्रसाद खायला जायचं आहे. सगळी मुलं प्रसाद मिळणार या आशेने आता त्याच्याबरोबर जातात. तर इकडे मोनिकाचं लक्ष सगळं स्वराकडे असतं. नक्की ती कुठे जातीये, काय करतीये. हा प्रसाद देण्याच्या बहाण्याने आता सर्वांनाच जगताप पुढे घेऊन जातो. तेथे सर्व मुलं असतात. मोनिका देखील तितक्यात तेथे येते आणि स्वराकडे खूप रागात पाहते. इकडे रश्मी मॅडमने आरती घेतलेली असते. मग नंतर त्या मागे स्वराकडे पाहतात तर स्वरा तेथे नसते. तर आता त्या खूप घाबरतात आणि लगेच आरती गुरुजींकडे देऊन पुढे यायला निघतात. स्वराला खूप जोराजोरात आवाज देत असतात. नेमकी मोनिका त्या संधीचा फायदा घेऊन आता स्वराला त्या दरीत ढकलून देते. सगळेजण आता खूप घाबरतात. तर रश्मी मॅडम ह्या स्वराला खूप जोराजोरात आवाज देऊन आता कुठे आहेस तू असं विचारतात. तेव्हा आता त्या खाली स्वराला पाहतात तर स्वराने एका कापडाला पकडलेलं असतं. ती खूप जोराजोरात मल्हारला आवाज देत असते की मल्हार गुरुजी प्लीज मला वाचवा. तर आता सगळेजण तेथे असणारे घाबरतात. तर मोनिका देखील स्वतः आता तेथून उडी घेते आणि पडण्याचं नाटक करते. त्यातच मल्हार वाऱ्याच्या वेगाने तेथे धावत येतो आणि खाली स्वराला पाहतो की स्वरा तेथे लटकलेली आहे. तर ती म्हणते, मल्हार गुरुजी प्लीज मला वाचवा. तर आता तेथे असणारे सगळेच भाविक भक्त खूप घाबरलेले असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मल्हार सुखरूप स्वराला आणि मोनिकाला बाहेर काढतो. मोनिका आता त्याचे आभार मानते. तर मल्हार म्हणतो, हे बघ मोनिका, जोपर्यंत स्वराचा मल्हार गुरुजी आहे ना तोपर्यंत तिला काहीही होणार नाही. तुला बेल मिळाली का, तू बाहेरच आला कसा. तेवढ्यातच आता तेथे पोलीस येतात आणि म्हणतात, बेल मिळाली नाही, हा पळाला तेथून आणि मल्हार कामतांची ही सर्वात मोठी चूक आहे. आता त्यांना अजून शिक्षा भोगायला लागणार. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.